मनपाच्या कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचे मागील 5 महिन्यांपासून वेतन थकले आहे. वेतनासाठी वाढीव जीएसटी अनुदान द्यावे, फरकाची थकीत रक्कम तत्काळ देण्यात यावी अशी मागणी करत सोमवारी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत धरणे आंदोलन केले. कार्यालय परिसरात प्रचंड घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. गेल्या 5-6 महिन्यापासून मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. नियमित वेतनासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, संवर्ग अधिकारी, कर्मचारी संघटनेने सतत शासन दरबारी प्रश्न मांडला. परभणी मनपाला जीएसटी अनुदान कमी येत असल्याने वेतन अदा करण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे केले जाते. संघटनेने वाढीव अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी समिती गठीत केली. मात्र अद्यापही वाढीव जीएसटी अनुदानाचा प्रश्न सोडवला नाही. शिवाय फरकाची रक्कमही दिली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वाढीव जीएसटी अनुदानात वाढ होत नाही. त्यामुळे सोमवार 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. शाखा अभियंत्या यांच्या कार्यालयास घेराव घालून घोषणाबाजी केली. दरम्यान महापौर सय्यद इक्बाल यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आंदोलनास पाठिंबा दिला. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नासिर खान, वहीद खान, अनुसयाबाई जोगदंड, के भारसाखळे, VS उफाडे, विजय ठाकूर, खाजा मोईन खान, विश्वनाथ गोबाडे, अभिजित कुलकर्णी, सीताबाई तांबे, शोभा सालगुडे, नंदाबाई सोनावणे, गुलाबबाई मदेवाड आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तारखेला शासनाला एक निवेदन दिला होता आणि आयुक्त साहेबाला भी एक निवेदन दिला होता की शासनाने आमचा वाढीव अनुदान वाढवून द्यावा 10 तारखेच्या आत आणि आयुक्त साहेबांनी 1 तारखेला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी आमची पगार करावी. परंतु त्यांनी काहीच आमचं निवेदनवर एक्सेप्ट घेतलं नाही. त्यामुळे न्यायालयात जाणार आम्हाला आता काम बंद आंदोलन करावं लागलं आणि आमचं जोपर्यंत वाढीव अनुदान भेटत नाही तोपर्यंत आमचे पगारीचे असंच प्रॉब्लेम चालणार आहे. तर आम्ही शासनाला हे 3 वर्षापासून भांडण करत आहोत की आम्हाला वाढीव अनुदान वाढवून द्या. आणि याच्या अगोदर आम्ही आझाद मैदानावर जाऊन धरणे केले होते. त्यावेळेस आम्हाला एक JR काढण्यात आला होता आणि नगर सचिव सचिन शतपुत्रे यांनी पत्र दिलेला होता. तो पत्र बी आमच्याकडे आहे आणि त्यांनी त्याचं सांगितलं की आम्ही त्या वाढीव अनुदानासाठी एक गठीत समिती केलेली आहे. ते गठीत समिती 30 दिवसाच्या आत तुमचा अहवाल सादर करेल आणि त्या अनुसार तुमचा आम्ही मान्य करू. पण त्याला 6 महिने झाले शासन आमच्याकडे बघत नाही. आमच्या पोटाचा आणि आमच्या लेकराचं शिक्षण खराब होत आहे. आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आजारी होऊन वारत आहे. 4 आमचे सेवानिवृत्त कर्मचारी ट्रीटमेंट झालं नसल्यामुळे ते वारले. आता अशी दिशा आलेली आहे आमची की आता शेतकरी सरकार आम्हाला बी आत्महत्या करावं लागेल काही की. कारण 5-5 महिन्यापासून पगार नाही. दुकानदार आम्हाला किराणा देत नाही. शाळामध्ये मुलाची फीस भरल्या नसल्यामुळे आमच्या मुलाला शाळामध्ये येऊ देत नाहीत. आमच्या घरी कोणी आजारी असलं तर आम्हाला दवाखाना दाखला करता आमच्याकडे पैसे नाही. पण शासनाला आणि आयुक्त साहेबाला याच्यावर काहीही फरक पडेना. आणि याच्या अगोदर मे महिन्याची GST शासनाने कपात केली होती. ती याच्यामुळे केली होती की LID वाल्याचा बिल आयुक्त साहेबांनी 15 वित्त आयोगात द्यायचं होतं. परंतु त्याने दिल्या नसल्यामुळे नाईलाजाने शासनाने ती मे महिन्याची GST सुद्धा कपात केली. त्यामुळे अभिजित कुलकर्णी साहेबांनी मी प्रधान सचिव मुळे साहेबाला भेटलो. ते म्हणले की तुमच्या आयुक्तांनी जे 15 आयुक्तामधून हे बिल दिलं नाही असल्यामुळे तुमची ह्या पगारीचे अनुदान आम्ही कपात केलेलं आहे. तर मला असं बोलायचं आयुक्त साहेबाला, तुम्ही 15 आयुक्तामधून ते बिल न दिल्यामुळे आमचे पगाराचं अनुदान कपात करण्यात आलं आहे. आता तुमच्या 15 आयुक्तामध्ये पैसे आहे तर आमचे पगार करा ना. आता तुम्ही आम्हाला आमचे 12 दिवसाचा एक छोटासा बिल आहे 8-6 लाखाचा, ते 6 महिन्यापासून मागतो. आयुक्त देत नाही. 35-35 लाख रुपयाचे कॅबिन करू लागलात. कशाला करू लागलेत बाबा. आता हे झेंडा वंदन उद्या आहे, चांगलं काम होतं तोडून आता हे याला 10-12 लाख रुपये खर्च करायला लागलो. हे फक्त हे सगळे मनपा निधीतून होऊ लागलेत. आणि JR असा आहे, हायकोर्टचा एक निर्णय झालेला आहे की महापालिकाने मनपा फंडातून 75% पैसा हा कर्मचाऱ्याला द्यावा. पण इथं असं होत नाही. इथं काय याच्या अगोदर जे आपल्या IAS अधिकारी होते ते आमचे वेळेवर पगार करत होते. दर महिन्याला पगार करत होते. आता 5 महिने जायला साहेब पगार नाही आणि त्याच्या सेवानिवृत्त व्हायची नाही. आणि पहिल्या अशी प्रथा होती, जे बी आमचा कर्मचारी सेवानिवृत्त झाला त्याला त्याच दिवशी 1 लाख रुपये देऊन त्याची थकीत पगार देत होते. सांडमोड मॅडमसुद्धा देत होते. पण आता
कोणाला 1 रुपया देत नाही आणि उलट आमचा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला आदेशीच 4-5 दिवसानंतर भेटू लागलं. हे फार गंभीर गोष्ट आहे. आणि कर्मचाऱ्यांचे आमचे बरेचसे असे कर्मचारी आहेत जे गरीब कर्मचारी आहे, त्यांचं काही प्रमोशन होत नाही, पदोन्नत्या होत नाहीत. आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं जे कालबद्दल आहे 10, 20, 30 ते गरीब लोकांचं होत नाही म्हणले तर नियम दाखवितात. अरे बाबा, आणि कोणती गटीत समिती केली, त्या गटीत समिती कुठं बसती, काय नाही. आणि माझ्या समोरची गोष्ट आहे, ज्यावेळेस आमचे स्वच्छता निरीक्षक यांची गटीत समितीची अडचण होती, त्यावेळेस कोणी काय केलं आता मला माहीत आहे, पण आता मी बोलत नाही. पण अधिकाऱ्यांनी याची थोडीशी दखल घेऊन आमचा प्रॉब्लेम समजावा, नाहीतर आमचं आता नियम सुटलेला आहे, आम्ही कोणत्याही तळाला जाऊ शकतो. परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट.